2024च्या विधानसभेचे फॉर्म भरायची तारीख खरं तर आता जवळपास संपत आलेली आहे आणि बऱ्याच वेळा आपण जिकडे तिकडे पाहतोय फॉर्म भरायची आता घाई गडबड सुरू आहे आणि अशा प्रसंगी अनेक उमेदवारांनी आपले फॉर्म भरत असताना आपल्या ज्या काही मालमत्ता आहेत त्या मालमत्तांचा देखील जाहीर करावी लागते। नियमानुसार ती जाहीर केलेली आहेत। अनेक उमेदवार हे कोट्यावधी आहेत, परंतु कोट्यावधी असलेले उमेदवार कर्जबाजारी देखील आहेत। अशी जी काही शपथपत्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। सगळ्या उमेदवारांच्या जर मालमत्ता आपण पाहिल्या तर लाखो कोटी रुपयाच्या घरामध्ये मालमत्ता आहेत। आजकाल कोणीही सर्वसामान्य प्रस्थापित पक्षांमधून उमेदवार निवडणुकीला उभा नाही। करोडो रुपयाच्या प्रॉपर्टीज आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतोय लोहा मतदारसंघाचे शिवा नरंगले नावाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, त्यांना मात्र समाजाने कशा पद्धतीने पैसे दिलेले आहेत, समाजाने कसे पैशाचे हार घातलेले आहेत, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीचे लोहा मतदारसंघाचे उमेदवार यांना जनतेने पैशाचा हार घातलेला आहे। एकीकडे आपण उमेदवारांच्या अमाप प्रॉपर्ट्या बघत असताना दुसरीकडे मात्र वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कुटुंबातले खरं तर उमेदवार दिलेले आहेत। आणि हे उमेदवार जेव्हा आपण पाहतो, या उमेदवाराची पार्श्वभूमी तेव्हा पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की या उमेदवारांची फारशी काही प्रॉपर्टी नाही, परंतु सामाजिक वलय असलेले, समाजामध्ये कायम संघर्षामध्ये काम करणारे, समाजासाठी लढणारे अनेक उमेदवार या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने उभे केले आहेत। आणि मग अशा प्रसंगी लोहा मतदारसंघातील उमेदवार शिवा नरंगले हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत। आणि या मतदारसंघामधून खरं तर आपण पाहतोय शेतकरी कामगार पक्ष इथे कायम प्रभावी राहिलेला, काँग्रेस हा पक्ष प्रभावी राहिलेला, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रभावी राहिलेला आहे। आणि हा नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस हा पक्ष आणि राष्ट्रवादी हा पक्ष प्राबल्य आपल्याला दिसून येतं शंकरराव चव्हाणांच्या काळापासून। आज आपण पाहतोय लोहा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व आहे। मागच्या निवडणुकीमध्ये श्यामसुंदर शिंदे हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झालेले होते आणि दुसऱ्या क्रमांकाची मते होती वंचित बहुजन आघाडीच्या शिवा नरंगले यांना। शिवा नरंगले हे सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत। घरची परिस्थिती फारशी काही चांगली नाही, परंतु सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले, प्रत्येकाच्या सुखादुखात कायम धावून येणारे शिवा नरंगले हे त्या भागामध्ये ओळखले जातात। आणि अशा उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने खरं तर निवडणूक रिंगणात उभं केलेलं आहे। आणि मग या प्रसंगी सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या प्रचारामध्ये, त्यांच्या भेटीगाठीच्या प्रसंगी त्यांना पैशाचा हार घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे। एकीकडे आपण पाहतोय की पैसा दिल्याशिवाय प्रस्थापित पक्षांना मते मिळत नाहीत, इकडे मात्र पैसा देऊन लोक मते देणार आहेत, असं एकूण चित्र दिसायला लागलेलं आहे। आणि मग लोकांनी त्यांना ज्या पद्धतीने पैशाचा हार घालून स्वागत केलं त्यावरून एक लक्षात येतं की शिवा नरंगले यांची जी काही समाजामध्ये समाजाप्रती असलेलं त्यांचं काम आहे, समाजाची त्यांच्याप्रती असलेली भावना आहे, ही निश्चितच चांगली असल्याचं आपल्याला दिसून येतं। नांदेड जिल्ह्यातील खरं तर हा मतदारसंघ हा तालुका आहे, परंतु लोहा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघातील हा विधानसभा मतदारसंघ आहे। परंतु नांदेड जिल्ह्यातला तालुका असल्या कारणाने आपण पाहतो की नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाचा प्रभाव हा विशेषतः या मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून येतो। शिवा नरंगले सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील एका व्यक्तीला खरं तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर एक वेगळा आनंद या लोकांमध्ये आपल्याला दिसून येतो। त्या अनेक ठिकाणी त्या भेटीगाठी आता घेत आहेत, सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील व्हायरल होत आहेत। पैशाचे हार त्यांच्या गळ्यामध्ये आपल्याला दिसून येत आहेत, ते प्रतिक्रिया देत आहेत। लोक अनेक गावला भेटीगाठी घ्यायला गेल्यानंतर लोक सो खुशीने त्यांना पैसे देत आहेत। खरं तर निवडणुकीसाठी उमेदवार पैसे देतात, इथे मात्र थोडंसं वेगळं चित्र दिसून येत आहे। या ठिकाणी उमेदवाराला जनता खरं तर निवडून देण्यासाठी तयार आहे आणि त्यांना आर्थिक मदत देखील जनता करत आहे। या मतदारसंघाचा 2019चा आपण आढावा मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला होता, परंतु थोडक्यात जर सांगायचं झालं तर या मतदारसंघामध्ये श्यामसुंदर शिंदे जे होते ते शेतकरी कामगार पक्षाचे होते। ते 1,01,668 मते घेऊन ते निवडून आलेले होते। मतांची टक्केवारी 52% मताची टक्केवारी होती। दुसऱ्या नंबरची मते ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पडलेली होती, अर्थातच शिवा नरंगले यांनाच पडलेली होती। आणि मग शिवा कुमार नरंगले यांना जी काही मते होती ती मते जर आपण पाहिली तर 37,306 मते होती, ही दुसऱ्या क्रमांकाची मते होती। शिवसेना आणि राष्ट्रवादी हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फेकल्या गेलेले होते। या मतदारसंघामध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले शिवा नरंगले यावेळेस
चांगली फाईट करू शकतात, निर्णायक लढाई देऊ शकतात आणि या मतदारसंघाचे नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित यावेळेस थोडेसे बदललेले आहेत, समीकरण बदललेले आहेत. 2019ची परिस्थिती आता नाही, ते देखील तेवढं सत्य आहे. आणि म्हणून आज जरांगे फॅक्टर असेल, दुसरीकडे ओबीसी फॅक्टर असेल, सर्वात महत्वाचं म्हणजे या फॅक्टरमध्ये मताचं विभाजन होताना आपल्याला दिसून येत आहे. अनुसूचित जाती जमाती ओबीसी या मतांचा गठ्ठा जर शिवा नरंगले यांच्या पाठीशी राहिला तर स्वाभाविकपणे या मतदारसंघामध्ये निर्णायक लढाई नव्हे तर निर्णय देण्याची लढाई देखील या मतदारसंघामध्ये शिवा नरंगले लढू शकतात. ते आमदार देखील होऊ शकतात, या मतदारसंघातून विजयी होऊ शकतात. परंतु एक मात्र अडचण या ठिकाणी येऊ शकते, कारण या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं जे प्राबल्य आहे ते नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मताचा जो काही गठ्ठा आहे तो गठ्ठा कोणाच्या पारड्यामध्ये पडणार आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये सर्वाधिक जी मते होती जरांगे फॅक्टरची मते होती. आता ही जरांगे फॅक्टरची मते जर विभागल्या गेली तर या मतदारसंघामध्ये निकाल मात्र वेगळा लागू शकतो, नव्हे तर इथे चुरशीची लढाई होऊ शकते. परंतु दुसऱ्या क्रमांकाची मते ज्या शिवा नरंगले यांनी घेतलेली होती त्यांना लोक पैशाचा हार घालून त्यांचं गावागावात स्वागत करत आहेत. ही खरं तर वंचितची एक यशाची बाजू मानता येईल किंवा एक भावनिक लाट वंचितच्या बाजून आहे असंही आपल्याला म्हणता येईल. खरं तर नेते घराणेशाहीचे प्रस्थापित पक्षाने उमेदवार दिलेले असताना अनेक पक्षांनी, सर्वच कमी अधिक पक्षांनी, सर्वच राजकीय पक्षांनी जे प्रस्थापित आहेत, जे राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी घराणेशाहीचे उमेदवार दिलेले आहेत. आणि अशा प्रसंगी आपण पाहतो या घराणेशाहीला नाकारून वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार निवडणुकीत उभे केलेले आहेत. आणि मग अशा प्रसंगी जेव्हा ते निवडणुकीमध्ये सर्वसामान्य उमेदवार उभे करतात तेव्हा हे जे काही चित्र दिसतंय हे खरं तर वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने एक आशादायी चित्र आपल्याला म्हणता येईल. कारण एखाद्या उमेदवाराला जनता पैसा गोळा करून त्यांच्या गळ्यामध्ये पैशांच्या माळा टाकून, हार टाकून त्यांचं स्वागत करतात. त्यांना निवडणुकीला आर्थिक सहाय्य जनता देत असेल तर त्या पक्षाचं खरं तर हे यश आहे असं म्हणता येते. दुसरीकडे आपण पाहतो असंख्य प्रॉपर्टी असलेले, कोट्यावधीची प्रॉपर्टी असलेले आणि कायम राजकारणामध्ये घराणे असलेले आणि घराणेशाहीचे उमेदवार एकीकडे असताना दुसरीकडे मात्र सर्वसामान्य कष्टकऱ्यांची मुलं या निवडणुकीमध्ये वंचित उभे केलेले आहेत. आणि मग हे निर्णय देऊ शकतात का सर्वसामान्य माणसं खरं तर या अशा उमेदवाराला मतदान करतात का, हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे. आपण पाहतोय जनता जेव्हा पैसा देते तेव्हा एक लक्षात येतं की या मतदारसंघामध्ये भावनिक नातं त्या नेत्याचं त्या मतदारसंघातील जनतेशी असल्याचं आपल्याला दिसून येते, नव्हे तर आहे. दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे खरं तर देशाचं जेव्हा आपण राजकारण पाहतो हे काही मोजके नेते असे आहेत जे आंबेडकरवादी विचारधारेतून राजकीय पक्ष उदयाला आले आणि त्या पक्षांनी खरं तर फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा कायम समाजामध्ये रुजवलेला आहे, संसदीय लोकशाहीचा विचार रुजवलेला आहे. आणि मग अशा प्रसंगी आपण जेव्हा देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करतो काही मोजके असे नेते आहेत की त्यांना खरंच जनता पैसे देते, निवडणुकीला उभं राहण्यासाठी जनता आर्थिक सहाय्य देते, जनता पैशाच्या माळा त्यांच्या गळ्यामध्ये टाकते. असे सर्वात काही जे नेते आहेत ते महत्वाचे नेत्यांचा आपण या ठिकाणी थोडक्यात आपण उल्लेख करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला सांगता येईल की उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा मायावती ह्या बहुजन समाज पार्टीकडून मुख्यमंत्री झाल्या त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये मायावतींना देखील अशाच पैशाच्या माळा आणि पैशाचे हार समाजाने घातलेले होते. त्या मतदारांनी त्यांच्या गळ्यामध्ये ह्या पैशाच्या माळा टाकलेल्या होत्या आणि जगामध्ये खरं तर या गोष्टीची चर्चा झालेली होती की मतदार जेव्हा अशा पद्धतीने आपल्या नेत्यावर प्रेम करतात. दुसऱ्या क्रमांकावर आपण जेव्हा पाहतो दुसरे जे नेते आहेत ते आहेत बाळासाहेब आंबेडकर. त्यांना देखील आपण पाहतो की देशभरामध्ये त्यांचा देखील एक जनाधार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून तर आहेच आहे, परंतु एक कणखर आणि स्वाभिमानी नेता म्हणून देखील त्यांच्याकडे लोक पाहत असतात आणि त्यांना देखील अनेक वेळा अर्थसहाय्य जनतेने दिलेले आहे. अगदी आपण बघितलं होतं की 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक महिलांनी आपल्या गळ्यातले मंगळसूत्र मोडून आर्थिक सहाय्य हे वंचित बहुजन आघाडीला केलेले होते. हे जगजाहीर आहे. असं प्रेम हे बाळासाहेब आंबेडकरांना देखील भेटलेलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो रामविलास पासवान असतील किंवा त्यांचे चिरंजीव चिराग पासवान असतील, यांना देखील दलित लोकांनी, दलित मतदारांनी आणि एकूण आंबेडकरवादी मतदारांनी त्यांना देखील तेवढंच प्रेम दिलेलं आपल्याला दिसून येते. दुसरीकडे आपण जेव्हा विचार करायला जातो चंद्रशेखर आझाद जे स्वबळावर आता आपण पाहतोय की खासदार म्हणून
ते निवडून आलेले आहेत, त्यांना त्यांचा देखील जनाधार सर्व देशामध्ये पसरलेला आहे, त्यांना देखील जनतेनं असंच प्रेम दिलेलं आहे, त्यांच्या देखील गळ्यामध्ये माळा टाकण्याचं, त्यांना देखील अर्थसहाय्य देण्याचं सर्वसामान्य लोकांनी चंद्रशेखर आझाद यांना देखील डोक्यावर घेतलेलं आहे। एकूणच काय तर मायावती असतील, बाळासाहेब आंबेडकर असतील, रामविलास पासवान असतील, चंद्रशेखर आझाद असतील, या नेत्यांना जो भावनिक जनाधार भेटलेला आहे, जे भावनिक नातं यांचं जनतेशी जुटलेलं आहे, ते खरं तर बाकी पक्षांमधल्या नेत्यांचं फारसं तेवढं दिसत नाही, परंतु यांना मात्र एक भावनिक आधार, भावनिक नातं या नेत्यांशी आपल्याला दिसून येते। एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडी असू द्यात की चंद्रशेखर आझाद यांची पार्टी असू द्यात की तिकडे बहुजन समाज पार्टी असू द्यात, या पार्टीच्या नेत्यांना समाजानं प्रचंड प्रेम दिलेलं आहे। भलेही काही पक्ष यातले मायावती सोडल्या तर बाकीचे पक्ष फारसे सत्तेमध्ये जरी नाही आले तरी यांच्या पाठीमागचा जनाधार मात्र हटलेला नाही, त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग तेवढाच आहे हे आपल्या लक्षात येते। आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांवरती जाणीवपूर्वक टीका टिप्पणी होताना आपण पाहतोय, परंतु त्यांचं राजकारण जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा एक लक्षात येते की एक तिसरा पर्याय आपण दिला पाहिजे, तो मजबूत दिला पाहिजे, वंचित घटकांचा दिला पाहिजे, सर्वसामान्य घटकांचा दिला पाहिजे। प्रस्थापित राजकारण्यांना डावलून, घराणेशाहीला डावलून, सरंजामी खरं तर मानसिकतेला डावलून एक नवा पर्याय इथल्या शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, वंचित घटकांचा आपण दिला पाहिजे। हा तिसरा पर्याय देण्यासाठी कायम धडपडणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांवरती देखील या महाराष्ट्रामध्ये तेवढंच प्रेम जनता करते, म्हणूनच त्यांच्या उमेदवाराला लोहा मतदारसंघामध्ये जेव्हा भेटीगाठी ते शिवानरंगले हे उमेदवार घेतात तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये पैशाच्या माळा लोक टाकतात, हार टाकतात। हे यावरून सिद्ध होतं की या पक्षावर प्रेम करणारा एक भावनिक समुदाय आहे आणि त्यासोबतच एवढा मोठा जनाधार हा फारच कमी पक्षाला लाभलेला आहे आणि फार कमी नेत्यांच्या खरं तर पाठीशी आणि कमी नेत्याला असा भावनिक समुदाय कमी नेत्यांना भेटलेला आहे। एवढा भावनिक जनाधार आपण महाराष्ट्रामध्ये पाहिला असेल तर या आधी शेतकरी नेते म्हणून आपण शरद जोशी यांचं देखील नाव घेऊ शकतो, त्यांना देखील एक भावनिक नातं त्यांचं देखील जनतेशी जुटलेलं होतं, बाळासाहेब ठाकरेंचं देखील तसंच नातं होतं आणि आज आपण पाहतोय बाळासाहेब आंबेडकरांचं ते नातं, हे भावनिक नातं इथल्या जनतेशी जुटलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या उमेदवारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी लोक खर्चाने येतात, पदरचे पैसे खर्च करून येतात। ही खरं तर त्या पक्षाची जमेची बाजू आहे, सत्तेमध्ये नाहीत परंतु सत्ताधारी आहेत असंही म्हणायला काही हरकत नाही। जनतेच्या मनावर अधिराज्य करण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे हे उमेदवार करत आहेत। एकूणच काय तर वंचित बहुजन आघाडीच्या लोहा मतदारसंघामध्ये शिवानरंगले यांच्या गळ्यामध्ये टाकलेल्या पैशाच्या माळा ह्या विजयामध्ये रूपांतरित होतील का, हे खरं तर त्या निवडणुकीमध्ये पाहण्यासारखं असणार आहे। धन्यवाद।